प्रॉपर मॉडेलिंग एजन्सी, ट्रस्टेड मॉडेलिंग एजन्सी जवळपास नव्हतंच पुण्यामध्ये त्यावेळेस 2011 मध्ये. 15-20च्या आकडा एक्झॅक्ट नाही सांगत मी, बट एवढे लोकं घेऊन आम्ही 4 वाजता लवासाला निघालो. ओके. तिथे पोहोचलो आम्ही एक्झॅक्ट 6ला. हं. सलमान खान उगवला 4 वाजता, की मॉडेलिंग म्हणजे फक्त रॅम्प वॉक करणे किंवा फोटोशूट करणे नाही. हाऊ टू लुक रिच विथ अकॉर्डिंग टू युअर पर्सनॅलिटी. मॉडेलिंग शिकायचं आहे, बनायचं आहे मॉडेल, तर ट्रेनिंग का नाही घ्यायची? सो पहिलं तर प्रज्ञा मॅम, 2000 मॉडेल्सची कम्युनिटी हा काही एक छोटा नंबर तर नाहीये. तर पहिलं तर आम्हाला हे सांगा की ही जर्नी स्टार्ट कशी झाली आणि हाऊ डिड दिस मॉडेलिंग एजन्सी स्टार्ट? मी प्रज्ञा शिंदे. पहिले माझी ओळख करून देते. ब्लिंक ऑनलाईन मॉडेलिंग एजन्सीचे फाउंडर अँड ओनर आणि 2011 मध्ये स्टार्ट केलं होतं. मॉडेलिंग एजन्सी लाइक जे पण बेसिक गर्ल्स असतात किंवा प्रत्येकाला असं वाटतं, की आपण एक मॉडेल बनायला पाहिजे किंवा आपण त्या लेव्हलपर्यंत पोहोचायचं आहे. हां, प्रत्येकाला पॅशनेट आहे सगळेजण, की आय कॅन डू मॉडेलिंग. बट प्रत्येकाला चान्स नाही मिळत किंवा प्लॅटफॉर्म नाही मिळत, की हाऊ टू गो टिल द स्टेज किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये आपण एंट्री कशी करायची. तर ना एक राईट पाथ जो असतो तो नाही मिळत. तर आमच्या एजन्सीचा असा हे आहे, फंडा आहे, की आपण प्रत्येक यंग मुली असू दे किंवा लहान मूल असू दे किंवा एज इज नॉट अ बॅरियर. आमच्या एजन्सीचा मेन लोगो आहे, की स्लोगन आहे, की बी अ रोल मॉडेल. स्वतःला तुम्ही एक रोल मॉडेल बनवा. तुम्ही सगळ्यांना एक रोल मॉडेल देताय, राइट? बट स्वतःला एक तुमच्याकडे बघून लोकांनी म्हणायची या मला तिच्यासारखं बनायचं किंवा मला त्याच्यासारखं बनायचं. हे तुम्ही स्वतःला बनवा, है ना? नुसतं मिरर समोर उभं राहून तुम्ही मॉडेलिंग करताय किंवा फोटोशूट करताय, इट्स नॉट दॅट वे. तुम्ही त्या लेव्हलपर्यंत पोहोचा. मग तुम्ही सर्च करा, की प्रॉपर मॉडेलिंग एजन्सी काय आहे? त्याच्यामध्ये आपल्याला कसं एंटर व्हायचं आहे. ट्रस्टेड मॉडेलिंग एजन्सी. तर 2011 मध्ये स्टार्ट केलं आम्ही. तेव्हा असा विचार केला, की आपण एक शॉर्ट स्टार्ट करूया, की कास्टिंग किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये नॉर्मल एंटर करूया. तर त्या स्टार्ट केल्याच आम्हाला फर्स्ट आला होता जय हो मूव्ही माहिती असेल सलमान हं, खानचा. हं. सो त्याच्यासाठी आम्हाला कास्टिंग आलं होतं. राइट? ओके. या. सकाळी 6 वाजता शूट होतं लवासाला. 4 वाजता आम्हाला कास्टिंगचा जो एक मॉब असतो, तर 15, 20, 25 प्लस लोकं घेऊन जायचे होते मला. ऑल एज ग्रुप, असं काही एज ग्रुपचं नव्हतं. तर जवळ-जवळ सकाळी 4 वाजता एक बस भरून एक 15-20च्या आकडा एक्झॅक्ट नाही सांगत मी, बट एवढे लोकं घेऊन आम्ही 4 वाजता लवासाला निघालो. ओके. तिथे पोहोचलो आम्ही एक्झॅक्ट 6ला. हं. सलमान खान उगवला 4 वाजता. अरबाज आणि सोहिल होते. बट तो इन्सिडेंट असा होता, की एवढा वेळ पेशन्स ठेवावा लागला तुम्हाला. म्हणजे संध्याकाळी 4 वाजता आले 4ला ते. शूट चालू झालं. ऑलमोस्ट 3-3:30ला असं सेटअप लागला आणि आम्ही 6 खाणं-पिणं वगैरे सगळं असतं सेटवर. बट तो एक अनुभव खूप छान होता आणि एक शिकायला मिळालं, की या इंडस्ट्रीमध्ये हे असं-असं आहे. सो आपण याच्या फ्लोमध्ये जायचंय. तो तुमचा पहिला प्रोजेक्ट तो होता? आमचा जवळ-जवळ पहिला प्रोजेक्ट होता. ओके. कास्टिंग म्हणजे बिग बॅनर, ओके. बिग प्रोडक्शन हाऊस लाइक सोहेल खान अँड अरबाज खान, सलमान खान. सो दॅट वॉज ग्रेट एक्सपिरियन्स आणि खूप मजा आली. छान शॉट्स हे ते शूट वगैरे. आणि मग जर्नी स्टार्ट झाली आणि एक-एक ऑनलाईन आम्हाला खूप सारे रिक्वायरमेंट यायला लागले, की मॉडेल्स हवे आहेत फॉर कारचं ब्रँडिंग आहे. Mercedes Benz शोरूमच्या ॲडसाठी त्यांना मॉडेल्स हवे होते, फॉरेनर्स मॉडेल. तर ते आपण त्यांना अवेलेबल करून दिले. सो असं-असं एक-एक डाटा आपल्याकडे येत गेला आणि आम्ही प्रोव्हाईड करत गेलो. तर मग तुमचा ह्याच्यात बॅकग्राऊंड होता का तुम्हाला एक मार्केटमध्ये गॅप दिसला, की सगळं ऑफर होतंय पण ही गोष्ट ऑफर नाही होते, तर मला इथे एक बिझनेस अपॉर्च्युनिटी दिसतीये, तर मी स्टार्ट केलं पाहिजे? का अशीच आवड होती म्हणून तुम्ही स्टार्ट केलं? या ॲक्चुअली मी मुंबईची आहे आणि मुंबईमध्ये आय वॉज अ थिएटर आर्टिस्ट, राइट? ओके. सो थोडासा तो एक्सपिरियन्स होता, बॅकग्राऊंड होता आणि माझे मिस्टर माझा त्या खूप मोठा सपोर्ट आहे याच्यामध्ये. मग आम्ही दोघांनी असं डिस्कस केलं, की एक काहीतरी रिलेटेड आपण असं करूया, जी आता काळाची गरज आहे. म्हणजे सध्या सगळेच पॅशनेट आहेत अबाउट मॉडेलिंग, ॲक्टिंग फील्ड यामध्ये.
तर त्यावेळेस आणि मुंबईमध्येच मॅक्झिमम शूट होतात, असं काही नाहीये. पुणं तेव्हा जस्ट एक 2011 मध्ये ऑलमोस्ट स्टार्ट झालं होतं आणि बऱ्याच शूटिंग पुण्यामध्ये व्हायला लागल्या होत्या. पण मॉडेलिंग एजन्सी कोऑर्डिनेटर भरपूर असतात. बट प्रॉपर मॉडेलिंग एजन्सी, ट्रस्टेड मॉडेलिंग एजन्सी जवळपास नव्हतंच पुण्यामध्ये त्यावेळेस 2011 मध्ये. तर मग आम्ही विचार केला, की व्हाय नॉट इन धिस बिझनेस ना, लाइक दुसऱ्यांचंही भलं व्हावं, आपली तर आवड आहेच आणि आपल्याला माहिती आहे त्यातलं थोडंफार ओळख आहेत, कॉन्टॅक्ट्स आहेत, तर करूया स्टार्ट. खूप लोकांना बिझनेस मॉडेल कसा वर्क करतो मॉडेलिंगचा हे नाही कळत. तर थोडंसं ते सांगा, की बिझनेस एकतर ते डिटेलमध्ये सांगा, की काय-काय सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाईड करता आणि त्याचे काय-काय व्हर्टिकल्स आहेत? ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल ब्लिंक ऑनलाईन मॉडेलिंग एजन्सी जे बी अ रोल मॉडेल आहे. तर आम्ही जे फ्रेशर्स आहेत, ज्यांना मॉडेलिंगचं काहीच नॉलेज नाही आहे, राइट? सो त्यांना आपण फर्स्ट ऑफ ऑल ग्रूमिंग देतो, लाइक ट्रेनिंग देतो, 1 टू 1 ट्रेनिंग, की जेणेकरून तुम्हाला मॉडेलिंगचं छोट्या छोट्या बारकाई पण शिकता आल्या पाहिजेत, की मॉडेलिंग म्हणजे फक्त रॅम्प वॉक करणे किंवा फोटोशूट करणे नाही, राइट? सो तुम्ही त्याच्यामधले एथिकेट्स आहेत, मॅनर्स आहेत, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, कॅमेरा फेसिंग आहे. देन तुम्ही जर ॲक्टिंग करत असाल तर ऑडिशन कसे द्यायचे आहे तुम्हाला. तर हे सगळं ट्रेनिंग पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे, राईट? नंतर तुमचे पोजेस आहेत, पोश्चर आहे. तुमची पर्सनॅलिटी वाईज तुम्ही कसे आउटफिट घालायला पाहिजे ना, हाऊ टू लूक रिच विथ अकॉर्डिंग टू युअर पर्सनॅलिटी. सो ते आम्ही ट्रेनिंगमध्ये शिकवतो, की तुमचं हेअरस्टाईल कशी असायला पाहिजे, अकॉर्डिंग टू युअर फेस, तुमचा मेकअप कसा करायला पाहिजे, कुठल्या कलरचे तुम्ही आउटफिट वेअर करायला पाहिजे दॅट यू लुक मोर गॉर्जियस अँड ग्लॅमरस वर्ल्डमध्ये जर एंटर करायचं आहे तर हे सगळं ट्रेनिंग पार्टमध्ये आम्ही घेतो. आणि नॉट ओन्ली मॉडेलिंग बट कुठल्याही तुम्ही फील्डमध्ये गेलात तर ते उपयोगीच पडणार आहे ना, की तुमची पर्सनॅलिटी जर बूस्ट होते आहे. तर एनी अदर फील्डमध्ये पण तुम्ही कुठल्या इंटरव्ह्यूला पण क्रॅक करायचं असेल, तर तुमचं पोश्चर, तुमचं सिटिंग, स्टँडिंग किंवा मॅनर्स, टेबल मॅनर्स, एथिकेट्स आहेत. तर ते वाया तर जाणार नाहीच. तर तो एक आपला मेन मोटिव्ह आहे, की प्रत्येकाला एक शिकवायचं, घडवायचं. घडवणं गरजेचं आहे. प्रत्येक मॉडेलला, प्रत्येक व्यक्तीला. किड्स पण आहेत त्याच्यामध्ये. मेल, फिमेल आर्टिस्ट आहेत. नंतर मॅरिड आहेत. आता असं होतं, की आमच्याकडे मॅरिड वुमन येतात, की ज्यांना यंग याच्यामध्ये ते पॅशन होतं. बट काही कारणास्तव लग्न झालं म्हणा किंवा पॅरेंटिंगनी नाही अलाऊ केलं. ते राहून गेलं. तर ते अबाव 40 ज्या येतात, त्या पण येतात आपल्याकडे, की "मॅडम मी करू शकते का? मला खूप इच्छा आहे आणि माझं ते स्वप्न बकेट लिस्टमध्ये होतं आणि राहून गेलं." सो आम्ही त्यांनाही बूस्ट करतो, राइट? कारण आहेत सगळ्या कॅटेगरीच्या आज फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण 60 प्लसचे आर्टिस्ट अवेलेबल आहेत, राइट? 80 प्लस पण आहेत. आज अमिताभ बच्चन आज ऑलमोस्ट 80 क्रॉस केलंय. 86, 87 याह! असतील. मेनी येस. ऑफ द वुमेन आहेत आपल्या याच्यामध्ये ज्या आजही ॲक्टिंग करतात आणि फिट आहेत. तर महत्त्वाचं म्हणजे तुमचं बॉटम ऑफ युअर हार्ट, तुमचं पॅशन पाहिजे, की तुम्हाला करायचंय. मग तुम्ही काहीही करू शकता. नॉट ओन्ली मॉडेलिंग पण कुठल्याही फील्डमध्ये. जर तुम्हाला आहे इच्छा तर तुम्ही करणार. पण थोडं ट्रेनिंग घ्यावीच लागेल ऑब्व्हियसली. तुम्ही काहीतरी शिकायला जाता, इंजिनिअरिंग, NIT, नीट आणि हे करता. कोचिंग क्लासेस करताच ना तुम्ही. मग व्हाय नॉट फॉर मॉडेलिंग, करेक्ट. राइट? मॉडेलिंग शिकायचं आहे, बनायचं आहे मॉडेल, तर ट्रेनिंग का नाही घ्यायची? यू शुड लर्न ना, की हे आपल्याला शिकायचं आहे. तुम्ही असंच उठून म्हणाल, की आय एम मॉडेल. नॉट पॉसिबल. यू हॅव टू लर्न इट प्रॉपर. मग तुम्ही त्या लेव्हलला जा आणि आम्ही आहोतच काम द्यायला. खरंय. ओके. या. म्हणजे ट्रेन केल्यानंतर तुम्ही त्यांना वर्क पण प्रोव्हाईड येस, करता. येस. ओके. आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो. हं, ट्रेनिंग देता आम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिकल नॉलेज देतो. हं. म्हणजे वर्कशॉप घेतो आपण त्यांचे. फॉर एक्झाम्पल एखादं थीम देऊन किंवा एखादा एक पॅसेज देऊन आपण एक छोटी आर्ट फिल्म टाइप म्हणजे असं बनवायचं कोशिश करतो. ताकी त्यांचं कॅमेरा फेसिंग जे असेल, तो जी भीती असेल मनात, ती जाईल. पण अचानक तुम्ही डायरेक्ट कुठेतरी शूटला त्यांना पाठवलं, तर ते मे बी नर्व्हस होतील, नवीन लोकं आहेत आणि बापरे! मी कसं करू? सो त्याच्यापेक्षा आपण त्यांना प्रॅक्टिकली इकडे सगळं काय म्हणतात त्याला, प्रॅक्टिस घेतो त्यांची, की हे तुम्हाला करायचं आणि चुका. तुम्ही चुकलात तर शिकलात. जेवढ्या चुका करायच्या इथे करा आणि मग आपण ते रिपेअर करू ना. आम्ही आहोत रिपेअर करायला. तर फर्स्ट आपण 1 टू 1 सेशन घेतो. पहिली गोष्ट मॉडेलिंगमध्ये नंतर आधी त्यांची आम्ही पर्सनॅलिटी डेव्हलप करतो. त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट करतो आणि मग मॉडेलिंगशी रिलेटेड जे काय आहे, मग ते वॉक असेल, फॅशन वॉक, रॅम्प वॉक
पोश्चर, पोजेस अँड बाकी सगळं. हाऊ टू गिव्ह पोजेस इन वेस्टर्न आउटफिट, इन ट्रेडिशनल आउटफिट. कारण सगळ्या आउटफिटमध्ये डिफरंट डिफरंट पोजेस, पोश्चर असतात, राईट? सो ते आम्ही त्यांना शिकवतो आणि मग त्यांचं ग्रुप एखादं ट्रेनिंग पण घेतो ओके. त्याच्यामध्ये. ओके. म्हणजे पहिलं तर एक आपल्या कॉन्व्हर्सेशन मधनं मला हे कळून आलं की कोणतंही इंडस्ट्री असलं, आता मी पण खूप साऱ्या बिझनेसेसना कन्सल्टेशन्स देते. खूप सारे लोक ज्यांना बिझनेस करायचा असतो ते येतात. तेव्हा काही असले तर काही स्किल्स ना शिकता येतात ऑन ग्राउंड. पण मग फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. एका पर्सनला तुम्ही पहिल्यांदा भेटताना कसं इम्प्रेशन देतात, राईट. मग ते नाही बदलता येत मला असं वाटतं. बाकी सगळं शिकता येईल, पण तुमचं पहिलं इम्प्रेशन कसं असतं ते मग तुम्ही कितीही मेहनत करा ते नाही अगदी, चेंज अगदी. करता येत. आय बरोबर. थिंक एव्हरीबडी शुड ॲटलीस्ट बी कॉन्फिडंट कॉन्फिडंट, इन व्हॉटएव्हर. प्रेझेंटेबल. एव्हरीथिंग इज येस, येस. नेसेसरी. सो पहिलं तर मी सांगते की मी स्वतः एक प्रॉडक्ट बिझनेस करते ग्रेट. आणि तुमचा एक सर्व्हिस बिझनेस आहे. सो टोका डिफरंट आहेत. तर एक कसं होतं की माझ्या इथे पर्सननी प्रॉडक्ट घेतला तर तो आज टेस्ट करून त्याला आज डिसिजन घेता येतो की हे चांगलं आहे का वाईट आहे. पण मग तुमच्या ह्याच्यात असं आहे की माणसाला आधी ट्रस्ट करावा लागतो की Right. 1 महिना 3 महिना मी ट्रस्ट करतोय की पुढे जाऊन मला त्याचे बेनिफिट्स मिळतील. तर हा ट्रस्ट कसा एस्टॅब्लिश करायचा? फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्ही भेटल्यावर आम्ही जेवढे पण नवीन एंट्री येतात, त्यांच्याशी आधी आम्ही फॅमिलियर होतो. महत्त्वाचं. जेवढं आपण पर्सनल अटेन्शन त्यांना देतो, तर ते आपोआप फॅमिलियर होऊन जातात. आणि प्रत्येक येणाऱ्या माझ्याकडे ज्या मुली आहेत, त्यांना मी असं समजते की दे आर फॅमिली. लाइक माय डॉटर्स, जे यंग मुली येतात, तर मी त्यांना असं समजते. काही जणी काही पेरेंट घेऊन येतात, लाइक मम्मी-पप्पासोबत येतात आणि व्हेन दे मीट अस, आम्ही त्यांना तर ते एवढं हे म्हणतात की "प्रज्ञा मॅम तुम्ही आहात ना? आता आम्ही निश्चिंत आहोत की तुम्ही आहात सोबत." राइट? ते फील सेफ की एक लेडी आहे आणि माझी मुलगी इथे सेफ आहे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि फर्स्ट ऑफ ऑल जिथे पण शूट असतं, तिथे आमच्या टीममधलं एक जण शूट सोबत पूर्ण शूट स्टार्ट टू एंड सोबत असतंच असतं. भले मग ते पुण्यामध्ये शूट आहे किंवा आउट ऑफ पुणे आहे, तर वन पर्सन शुड बी देअर विथ द बरोबर. पर्सन. फॉर द नाही, सेफ्टी. बरोबर. नाही तर म्हणजे मला तेवढं माहितीये की मी पण जेव्हा लोकांशी बोलते इन टर्म्स ऑफ मॉडेलिंग, फिल्म इंडस्ट्री, काही लोकांचा खूप निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह बनलाय इन टर्म्स ऑफ सेफ्टी. आणि मला वाटतं की त्यांचाही हा पर्स्पेक्टिव्ह त्यांच्या एक्सपिरियन्सेसनी बनलाय की कुठेतरी ऐकलं वगैरे. आणि सेफ्टी सो इम्पॉर्टंट आणि आय गेस बिंग अ वुमन यू अंडरस्टँड दॅट. आणि खूप कमी लोक असतील की ज्यांना हे वाटतं की यार समोरच्याची सेफ्टी माझी रिस्पॉन्सिबिलिटी एक्झॅक्टली, आहे. एक्झॅक्टली. दॅट्स व्हाय मॉडेलिंग एजन्सी इज देअर, की तुम्ही तुमची जे काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती आमच्यावर आहे, राईट? की तुम्ही बिंदास राहा. तुम्ही जर आज आमच्याकडे आलेला आहात, तर यू आर टोटली सेफ. कारण मी त्यांच्यासोबत असणारच आहे. जेव्हा पण शूट असेल किंवा ट्रेनिंग सेशन असेल, तेव्हा पण आम्ही असणार आहोत. कुठेही काही आणि आम्ही क्लायंटचे पण जेव्हा रिक्वायरमेंट येतात फोटोशूटसाठी, फॉर साडी शूट ऑर कुर्ती शूट ऑर एनी क्लोथिंग ब्रँडसाठी, तर क्लायंटला आधी आम्ही भेटतो. म्हणजे आधी पूर्ण आमची टीम आधी क्लायंटला भेटते. त्यांचे सगळे डिटेल्स आम्ही आधी जाणून घेतो, की इज देअर ट्रस्टेड आहेत किंवा फेक आहेत. ते आधी आम्ही व्हेरिफाय करतो. आणि आफ्टर दॅट ओन्ली आम्ही त्यांचे जे मॉडेल्सचे फोटोज आहेत ते शेअर करतो. अदरवाईज एकही मॉडेलचा फोटो आम्ही कोणालाही शेअर करत नाही. नाही. ते आमच्याकडे सेफ राहतात. त्यांचा पोर्टफोलिओ किंवा जे काय असेल ते. येस. सो जेव्हा स्टार्ट केलं, एक स्टार्टअपच आहे हा. या. तर तेव्हा स्टार्टअपला ना सगळं एका एंटरप्रेन्योरला सगळं स्वतःहून करावं लागतं स्टार्टिंगला. राईट. आणि एक तर असतो की तो नाईलाज असतो की आज मी टीम नाही फर्स्ट डेला बसवू शकत. आणि एक दुसरं असतं की हे केलंच पाहिजे, म्हणजे मी प्रत्येक गोष्ट करून बघतेय, म्हणजे उद्या मला कोणाला शिकवायचं असेल तर मला माहितीये त्याच्यात काय प्रॉब्लेम्स येतात. बरोबर. तर फ्रॉम डुईंग एव्हरीथिंग टू अ सीईओ, ह्याच्यात काय बदल होता आणि हे तुम्ही कसं ट्रान्झिशन केलं? राईट. सुरुवातीला असं व्हायचं, की कुठे शूट आहे तर क्लोथिंग म्हणजे आउटफिट जे आहेत ते आपल्याला कॅरी करायचे होते. तर मग मी विचार केला, की आता आपल्याकडे फॅशन डिझायनर नाही आहेत. सो मलाच कुठून तरी रेंटनी अरेंज करायचे आहेत फॉर मॉडेल्स. तर त्या मॉडेल्सचे मी आउटफिट जे काही 10-12 असतील मी रेंटनी आणले. बरं, मग त्यांना मेकअप करायचा तर मला मेकअपही करता आला पाहिजे. सो मला येतो मेकअप करता. तर मी असं ट्राय केलं, की त्यांचा मेकअप पण आपण केला. म्हणजे स्टार्टिंग. अँड क्लोथिंग, मग त्यांचं पिनअप आहे किंवा साडी ड्रिपिंग आहे किंवा काही इयरिंग्ज असतील, ॲक्सेसरी असतील.
सो मी सगळं घेऊन फिरायचे. लाइक क्लोथिंग पण, एक्सेसरीज पण, मेकअप किट पण आणि सगळं मी स्वतः करायचे. हां, कारण ते गरज होती की. ते नीड होतं त्या शूटसाठी. तुम्हाला आउटफिट पण पाहिजे, मॉडेल पण छान पाहिजे, मेकअप पण पाहिजेत, एक्सेसरीज पण पाहिजेत. तर हे सगळं मी स्वतः एकटी कॅरी करायची त्यावेळेस. आणि हळू-हळू असं वाटलं की नाही आता आपल्याकडे एक-एक टीम वाढवायला पाहिजे. म्हणजे मेकअप आर्टिस्ट लागेल, फॅशन डिझायनर लागेल, स्टायलर पाहिजे, हेअर स्टायलिस्ट पाहिजे आणि नंतर एक-एक असं ते ॲड होत गेलं. बट स्टार्टिंगला हे स्ट्रगल झालेलं आहे. बरोबर. याह! ऑलरेडी आपण हे डिस्कस केलंय, की तुम्ही सगळं बॅकग्राऊंड चेक करता क्लायंट इन टर्म्स ऑफ की ते सेफ आहेत का? तो ब्रँड जेन्युइन आहे का? तिथे लोकांचा एक वर्क कल्चर कसा आहे? कारण काही गोष्टी ना मी म्हणलं, की गट फिलिंगमुळे कळून येतं, हो. की आपण तिथे जातो आपल्याला कळतं, की नाही हे बरोबर नाहीयेत. म्हणजे इन जनरल कळतं आणि आय थिंक फॉर विमेन इट इज मोर एव्हिडेंट किंवा सिक्स्थ सेन्स असतो असतं. वुमनला, की ते जज करू शकतात, की जेन्युइन आहे की नाहीये. नाहीये तर तसं. कळतं बरोबर. तर अशी 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 कोणती स्टोरी आहे का ज्याच्यात तुम्ही एका क्लायंटला नाही म्हणले असाल ह्या कारणामुळे आणि त्यांचा काय रिॲक्शन होता की मी एवढ्या वर्षांपासून बिझनेस मध्ये कोणतरी नवीन येऊन आज मला शिकवताय तर मग तुम्ही तर तुमच्या सगळ्या सेफ्टी आणि एक स्टँडर्ड मेंटेन करावं लागतं एक रेप्युटेशन असतं हं. उगाच चुकीच्या लोकांसोबत कनेक्ट करून दिल्यावर तुम्हाला पण रिपरकशन्स माहिती आहेत राइट. की ट्रस्ट सगळा बिल्ड एवढ्या वर्षांपासून बिल्ड केलेला निघून जातो तर हे असा कोणता तरी किस्सा सांगा आहे असे किस्से झालेले आहेत. 1, 2, 3 झाले आहेत, नाही असं नाही. बट तेच अगोदर तर फोनवर बोलून आपल्याला थोडंफार कळतं. मग चॅटिंग केल्या जाते किंवा जे काय आहे ते आणि मग ते डायरेक्टली काही डिस्कस न करता मॉडेलचे फोटो शेअर करा. व्हाय मॉडेलचे फोटो? जर तुमचं जर काही डिटेल्सच माझ्याकडे नाहीये, तुमची वेबसाईट नाहीये किंवा तुमचं कुठलं पेज नाहीये, तुमचं हे नाहीये काही, तर हाऊ कॅन आय ट्रस्ट यू? आणि डायरेक्टली ते म्हणतात, की इथे-इथे शूट आहे आणि असं झालेलं आहे. तर आम्ही अगदी मुंबईला पण गेलेलो आहे आम्ही, बॅकग्राऊंड की चेक करायला हां, हां. ओ मुंबईला शूट होतं आणि बॅकग्राऊंड चेक करायला आम्ही मुंबईला पोहोचलो. तिथे त्यांचं सगळं चेक केलं, की ऑफिस आहे का किंवा स्टाफ आहे किंवा जे काही त्यांचं जेन्युइन आहे का, प्रॉडक्ट आहे का सिरियसली आणि मग आम्हाला असं वाटलं, की नाही हे कुठेतरी व्यवस्थित नाही फिशी वाटत आहे, वाटलं फिशी थोडस वाटतंय थोडंसं. तर मग नाही सरळ आम्ही त्यांना मग आम्ही त्यांना आम्ही ते कळू दिलं, की आम्ही चेक करून आलोय आणि नंतर आम्ही त्यांना सांगितलं, की नाही वी कान्ट डू धिस विथ यू आहे ना. करेक्ट तर त्यांचं असं आलं होतं, की काय इश्यू झालाय का वगैरे. तर आम्ही म्हटलं, की नाही आम्हाला तुमच्यासोबत काम नाही करायचंय. सो ऑल्वेज रेडी टू से नो. है ना. नंतर काहीतरी कॉन्सिक्वेन्सेस होण्यापेक्षा ऑल्वेज से नो ना. काय Correct. प्रॉब्लेम काय आहे त्याच्यामध्ये? तर हे तर झालं तुमच्या दृष्टिकोनाने पण मग असे खूप बिझनेसेस असतात जे जेन्युइन असतात हं. पण एकदम बिल्डिंग स्टेजमध्ये किंवा असे असतील की त्यांचा काही फिजिकल प्रेझेन्स नाही आणि जस्ट स्टार्ट करतात हं. तर त्यांना त्यांची वेबसाईट नसेल त्यांचा काही प्रेझेन्स नसेल तर ह्या बिझनेसेसनी काय गोष्टींचं एक चेकलिस्ट बनवायला पाहिजे की जर ते मॉडेलिंग एजन्सीजला अप्रोच करतात तर ते जेन्युइन ही वाटले पाहिजे आणि सेफ पण वाटले पाहिजे तर त्यांनी काय केलं पाहिजे फर्स्ट ऑफ ऑल पर्सनल मीटिंग केली पाहिजे. हं. महत्वाचं. हं. कारण पर्सनल मीटिंगवरनं आपल्याला माणूस कळतो, की जेन्युइन आहे की नाही आणि त्यांचे काही प्रॉडक्ट्स असतील तर त्यांनी शो करायला पाहिजे, की या प्रॉडक्टसाठी आम्हाला शूट करायचं आहे. हं, मग ते हं. क्लोथिंग आहे किंवा पर्स आहे, स्पोर्ट्सवेअर आहे, जिमवेअर आहे. जे काय आहे त्यांनी त्यांचं ब्रँड आहे तुमच्याकडे, तुम्ही नवीन बनवताय. पण तुमच्याकडे प्रॉडक्ट तर आहे. हं. तो त्यांनी शो करावा. आणि अजून एक असतं, की जेव्हा ब्रँड म्हणतं, की आम्ही पर मॉडेल 50,000 देतो. हं. व्हाय ना या कपसाठी तुम्ही 50,000 का देताय या प्रॉडक्टसाठी? ते आपल्याला लगेच कळून जातं. जेव्हा कोणीतरी बिग मनी ऑफर करतं, म्हणजे ते फेक आहे, असं ओके मला वाटतं. ओके नाही बरोबर हां. इंडस्ट्री स्टँडर्ड्स हां. तुम्हालाच बेस्ट माहिती ॲक्चुअली. असतील आणि याह. इफ समबडी इज पेइंग मोर दॅन दॅट आय फील की नो नीड ना. हा नो नीड. या प्रॉडक्टसाठी तुम्ही 50,000 का कॉस्ट करताय? नो नीड. 10,000 ओके. 10,000-15,000 ओके, सफिशियंट आहे. सो त्याच्यावरनं आम्हाला हे कळून जातं, की हे फेक असू शकतात आणि मग करायचं असेल तर मग आमचा स्टुडिओ पण आहे स्वतःचा. ओके तुम्ही या इथे प्रॉडक्ट घेऊन, आमचे फोटोग्राफर आहे, आमचा सेटअप आहे, इथे तुम्ही करा शूट. मॉडेल पण आमच्या इथेच असणार. बरोबर म्हणजे ते मोर सेफ्टी बरोबर राहील ना तुम्हाला पण. जर ते जेन्युइन असतील तर येतील आपल्या स्टुडिओमध्ये आणि नाही आहेत तर मग ते बॅकफूट करतील. राइट? येस याह, सो धिस इज द थिंग्स. सेफ्टी बद्दल पण बोललो हा आता आपण तेव्हाच असं बोलत होतो की ब्युटी एक्सपेक्टेशन्स
तर येस, मी स्टार्ट करते. खूप साऱ्या मुलींना करायचं असतं मॉडेलिंग किंवा इंडस्ट्रीमध्ये यायचं असतं. पण मग त्यांच्या डोक्यात एक इमेज असते, की मॉडेल म्हणजे अशीच असली पाहिजे. तिचा प्रोबॅबली असाच अपीअरन्स असला पाहिजे. मग ते कुठेतरी असतं, की आवड असते, खूप कॉन्फिडन्स असतो लोकांमध्ये. पण मग नाही यार, मी जस्ट बिकॉज अशी नाही दिसत तर मी मॉडेल नाही बनू शकत. तर असे ह्या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा ब्युटी एक्स्पेक्टेशन्स आहेत, खूप खूप गोष्टी इन्व्हॉल्व्ड आहेत, तेव्हा त्यांना काय म्हणजे तुम्ही सांगाल? फर्स्ट ऑफ ऑल मॉडेलिंगमध्ये असा काहीही क्रायटेरिया नाही आहे. देअर इज नो एज बार. विथ माय एजन्सी देअर इज नो एज बार. देअर इज नो कलर बार. देअर इज नो साईज बार. अँड देअर इज नथिंग ब्युटी किंवा स्किन असं काही नाही आहे. एव्हरीवन कॅन डू मॉडेलिंग. फक्त पॅशनेट असलं पाहिजे. बरोबर, स्ट्रगल करायची तयारी असली पाहिजे. पेशन्स पाहिजे. बरोबर. एव्हरीवन कॅन डू मॉडेलिंग. तुम्ही आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये बघा ना, जॉनी लिव्हर सारखा व्यक्ती आहे. तो काय ब्युटी आहे. करेक्ट. सगळ्या कॅटेगरीच्या आज आहेत ना. आज भारती जी आहे ती हम्म. हे आहे हेवी तिचं हे आहे. बट इट्स नॉट लाइक दॅट. असं काही नाहीये. आज माझ्याकडे मी मालाबार लेटेस्टमध्ये मालाबार गोल्ड ज्वेलरी शूट केलं. त्याच्यामध्ये आम्ही 2 कॅटेगरी ठेवल्या होत्या, राइट. एक यंग मुलींचं ठेवलं होतं ज्वेलरी कलेक्शनचा फॅशन शो केला होता विथ मालाबार ओके, ज्वेलरी या ओके. डायमंड ज्वेलरी. आणि ज्या मॅरिड होत्या, हां, त्यांचं साईज किंवा एजचं काही नाही. माझ्याकडे 53 पण होत्या. तर तो 20 जणींचा ग्रुप होता अँड 20 जणी यंग मॉडेल्स होत्या, लाइक फॉर वेस्टर्न आउटफिट. मग आम्ही काय केलं, ज्या 40 प्लस होत्या किंवा ज्या मॅरिड वुमन होत्या, त्यांना आम्ही नऊवारी किंवा मग बेंगॉली, गुजराती, राजस्थानी असं लूक करून आम्ही त्यांच्यावर ट्रेडिशनल ज्वेलरी वेअर करून फॅशन शो केला होता. त्यांना आधी आम्ही 2 दिवस ट्रेनिंग दिलं. त्या ओके. एवढ्या प्रो नव्हत्या. बट त्यांना पॅशनेट होतं, की नाही मला करायचंय मॉडेलिंग. तर आम्ही नाही करू शकणार का मॅम? कारण मी खूप ते ना माझं खूप वजन वाढलेलं आहे, पण मला करायचं आहे. तर त्यांच्या मनातलं पहिले ते काढून टाकायचं, की यू आर गुड. यू आर लुकिंग गुड, यू आर लुकिंग फॅब्युलस. त्यांचा तुम्ही अटायरच असा करा, की त्या स्वतःलाच त्यांना स्वतःवर प्रेम झालं पाहिजे. है ना? की नाही मी खूप छान दिसते. आधी स्वतःला म्हणा तुम्ही, की मी छान आहे, मी सुंदर आहे आणि मी हे करूच शकते. बरोबर, हे तुम्ही आधी स्वतःला स्वतःला समजवा. लोकं काय म्हणतील ते नंतरचा भाग आहे. बरोबर. जर तुम्ही स्वतःला हे म्हणालात, तर आम्ही ते करून दाखवलं. आज आपल्याकडे औरंगाबाद, सातारा, सांगली इकडनं पण लेडीज येतात ट्रेनिंग घ्यायला. तेवढ्या लांबून येतात, 4 तासाचा प्रवास करून येतात. ट्रेनिंग घेतात. एक आपल्याकडे काही मॉडेल्स होत्या, की ज्यांना खालची मान वर पण करता येत नव्हती. एवढा कॉन्फिडन्स एकदम झिरो होता म्हणजे. बट करायचंय, की मॅम नाही मी ऐकलंय आणि मला कोणीतरी सांगितलं, की मला मॉडेलिंग करायचंय. तर आज त्या एकदम खूप छान लेव्हलला आहेत. आणि येस आपल्याकडे अनुष्का पिंपुटकर म्हणून आपली एक मॉडेल होती. ॲट द एज ऑफ 18 तिने आपल्याकडे फर्स्ट स्टार्ट केलं होतं माझ्या एजन्सीसोबत. 2016 समथिंग. आणि आज ती स्टार प्रवाहाच्या सीरियलमध्ये लीड रोल करते. ओके. या आहेत. नंतर आपल्याकडे आहे पूर्वा शिंदे आहे. तिने पण आपल्यासोबत मॉडेलिंगमध्ये स्टार्ट केलं होतं. फॅशन शोज वगैरे केले. मी खूप सारे तिला असाइनमेंट पण दिले होते. ती पण आज स्टार प्रवाहामध्ये आहे. नंतर अजून एक ऐश्वर्या म्हणून आहे. ती कलर्स मराठीवर आहे. तर आहे त्या लेव्हलला गेलेत आपले खरंच. आर्टिस्ट जे आपल्याकडे ट्रेन होऊन किंवा फर्स्ट असाइनमेंट आपल्याकडे केलेलं आहे आणि त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट झाला आणि त्या पुढे-पुढे जात गेल्या आणि त्यांना बरोबर, यश मिळालं. बरोबर. आणि हे पण एक बोलतात लोकं, की ब्युटी लाईज इन द आईज ऑफ बिहोल्डर. जो बघतो त्याच्यासाठी एक गोष्ट सुंदर असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कलर्स पण, माझ्यासाठी एक कलर खूप सुंदर आहे. तुम्हाला तो कलर नाही आवडणार. तुम्हाला एक कलर खूप आवडत असेल, मे बी मला नाही. म्हणजे मला ब्लॅक हा कलर आवडत असेल, तुम्हाला नाही आवडणार. एनिथिंग. तर मग एव्हरीबडी आय थिंक शुड बी ऑथेंटिक आणि ऑथेंटिसिटीमुळेच यू आर डिफरंट आणि दॅट इज समथिंग. आणि इव्हन रिलेटेबिलिटी वाटली पाहिजे. सो वाटली ॲज यू पाहिजे. सेड, की की सर्टन वे मध्येच नाही आणि सगळेही करू शकतात. शेवटी आपण ती बघताना आपण दिसलो पाहिजे. म्हणजे मूव्हीज पण आपल्याला असे का आवडतात, की ज्याच्यात एक माणसाने खूप स्ट्रगल केला असतो रिलेट गावातनं तर करतो ना हां. आपण. त्यासाठी आणि आय या. थिंक मॉडेल शुड बी ऑल्सो लाइक दॅट. आणि इट इज अ गुड थिंग की यू आर एक्सेप्टिंग ऑल टाइप्स आणि ऑल विमेन आउट देअर. ऑल विमेन, मेन जे काही क्रायटेरियाज आहेत. सो दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. आय थिंक माझे क्वेश्चन झालेले आहेत. तुम्हाला काही स्पेसिफिक ॲड करायचं आहे? स्पेसिफिक असं काही नाही. बट या मॉडेलिंग मला असं वाटतं, की प्रत्येकाने मॉडेलिंग करायलाच पाहिजे आणि जर पॅशनेट आहेत तर
दुसरं करियर सांभाळत पण तुम्ही मॉडेलिंग करू शकता. आज आमच्याकडे MBBS आहेत, डॉक्टर्स आहेत, डेंटिस्ट आहेत, IT प्रोफेशनल्स आहेत, लॉयर आहेत, जे साइड बाय साइड मॉडेलिंग पण करतात. म्हणजे त्यांना आपण असाइनमेंट देतोय ना. तर असं नाहीये की तुमचं करियरच सोडून तुम्ही हे पॅशन आपलं सोडून दिलेलं आहे. प्रत्येकामध्ये एक वेगळं स्किल असतं. कोणाला डान्सिंग आवडतं, सिंगिंग आवडतं, ॲक्टिंग आवडतं. बट बिकॉज ऑफ तुमचं डेली रुटीनचं काहीतरी 9 to 5 जॉब करताय आणि म्हणून तुम्ही हे करू शकत नाहीये. तर असं नाहीये. तुम्ही करू शकता. बरोबर. वीकेंडला करा. जर तुम्ही पॅशनेट तर 1 दिवस तुम्ही सुट्टी घेऊच शकता आणि व्हाय नॉट? बरोबर. जर आहे पॅशनेट तर करा आणि प्रत्येकाला फेमस व्हायचं असतं. कोणाला नाही आवडत ना, जर तुमचं होर्डिंग्सवर आज फोटो लागतोय, तर का नाही आवडणार कोणाला, राइट? तर मला असं वाटतं, की एक पॅशन तुम्ही बाळगून राहा, एज काहीही असू दे. पण तुम्ही त्याच्यामध्ये एंटर व्हा. आम्ही आहोत द मोस्ट ट्रस्टेड एजन्सी इन पुणे, ब्लिंक ऑनलाईन मॉडेलिंग एजन्सी अँड एव्हरीवन कॅन जॉइन दिस. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. ऑन अ कम्प्लिटली डिफरंट नोट, सर्व्हिस बिझनेसेसच्या रिलेटेड मला एक विचारायचं होतं, की म्हणजे खूप लोक आज एक मार्केटिंग एजन्सी चालवत असतील, मॉडेलिंग एजन्सी कोणाची असेल, इन टर्म्स ऑफ IT एजन्सी असेल, की ज्याच्यात सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. तर सर्व्हिसेस मध्ये मी एक बघितलंय, की आधी तुम्ही प्रॉडक्ट मध्ये कसं की इमिजिएट एक्सचेंज होतो, की तुम्ही पैसे देताय, प्रॉडक्ट घेताय. पण सर्व्हिसेस मध्ये एक प्रोलॉंग टाइम असतो. त्याच्यानंतर मे बी पेमेंट्स येणार असतील किंवा सायकल्स असतात काही. ते म्हणतात, की आधी तुम्ही मॉडेल्स प्रोव्हाइड करा, 30 डेज नंतर येईल, कारण आमची पेमेंट सायकल तशी असते. इनव्हॉइस 45 दिवसांनी क्लिअर करतो आणि मग त्या नादात खूप सारे पेमेंट्स नाही आहेत. तर ह्या ह्या गोष्टींसोबत तुम्ही कसं डील करता? नाईस क्वेश्चन. ॲक्चुअली असे झालेले आहेत, की काहीतरी शूट वगैरे झालेलं आहे आणि नॉर्मली आम्ही 50% ॲडव्हान्स घेतो, की शूटच्या अगोदर तुम्ही 50% ॲडव्हान्स आणि शूट झाल्यावर सेम डे किंवा नेक्स्ट डेला 50% बॅलन्स. बट कधी-कधी असं होतं, की 45 डेज किंवा इन दॅट केस आम्ही स्वतःच्या पॉकेटमधनं मॉडेल्सला पेमेंट करून देतो. ओके. आणि कारण मग ती रिस्क त्यांची मेहनत आहेच ना. रिस्क म्हणजे काय, ठीक आहे, आले तर आले. कारण एक कमिटमेंट असते. ते देतील. पण असंही लॉस पण झालेला आहे आमचा बऱ्याच वेळा, की क्लायंटनी दिलेच नाहीये पैसे आणि मग आमच्या पॉकेटमधनं आम्हाला ते द्यावे लागले मॉडेल्सला. बट दॅट्स ओके. त्यांनी जी मेहनत केली आहे त्यांना त्याचं फळ तर मिळालंच पाहिजे. ठीक आहे, आपण तर हीच तर ट्रस्ट आहे ना. जर हे आम्ही केलं नाही, तर नेक्स्ट टाईम त्या मॉडेल्स आपल्याकडे नाही येणार. तर त्यांचं खाण्यापिण्याचं पण आम्ही अरेंजमेंट करतो. त्यांना सेफ फील करतो, की ते उपाशी नाही राहायला पाहिजे. त्यांना स्नॅक्स म्हणा किंवा कुठे-कुठे जिथे आम्ही आउटडोर शूटला गेलो, सो त्यांचं ती पण आम्ही व्यवस्था करतो, की जर तुमच्यामध्ये एनर्जीच नाहीये, तुम्ही शूट कसं करणार? सो ऑल्वेज कीप इन माइंड की तुम्ही हेल्दी पण राहिलं पाहिजे, खात-पीत पण राहिलं पाहिजे, फॅमिलियर वातावरण पाहिजे, आनंद पाहिजे, की आले आणि जस्ट जॉबसारखं तुम्ही एकदम करायचंच आहे. असं करायचं म्हणून करायचं नाहीये. जे वातावरण असलं पाहिजे ते फ्रेंडली असलं पाहिजे. म्हणजे त्यांनाही मजा येईल, आम्हालाही मजा येईल आणि ते एक वर्क नाही वाटलं पाहिजे. नाही तर आनंदाने सगळं झालं पाहिजे शूट एंड ऑल. तर आउटपुट पण छान येणार बरोबर. ऑब्व्हियसली आणि नेक्स्ट टाईम त्या मॉडेल्स ऑब्व्हियसली आपल्याकडे येणारच आहेत. प्लस ते अजून 10 जणांना रेफर करतील, की यू शुड गो टू धिस एजन्सी आणि असं-असं तिथे आमचा एक्सपिरियन्स आहे अँड जे काय असेल ते आउटपुट आम्हाला मिळतातच. बरोबर. आणि इन दी एंड इट इज मोर इम्पॉर्टंट दॅट यू आर हॅपी इन द प्रोसेस. हे करून मला XYZ पैसे उद्या मिळणार आहेत म्हणून मी आज जे करते त्यात मला जर मजाच नसेल मिळत, तर मग नका करू. माझं असं पॅशन नाहीये तुम्हाला किंवा खूप आता तर जसं तुम्ही म्हणला, की 12-12 तास वेट करावं लागतं. बिकॉज समबडी इज प्रोबॅबली अ सीनियर इन द इंडस्ट्री. त्यांच्या वेळेनुसार ॲडजस्ट करावं लागतं. तर ज्याला ते आवडतं ना, मग त्या 12 तासांमध्ये पण तुम्ही तो 12 तास कसं स्पेंड करता, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. अँड विथ गुड पीपल अराउंड यू, द जर्नी बिकम्स ईझियर. इट इज ऑल्वेज लाइक दॅट. तसंच आहे. येस. त्यामुळे तेच फॅमिलियर राहिलं की कसं इंटरॅक्शन वाढतं. प्लस आम्ही वर्षातनं एकदा एक अवॉर्ड शो करतो. ओके. एव्हरी इयर कधी-कधी 6 मंथ्समध्येच पण आम्ही करतो, की जेवढ्या पण आपल्या 2011 पासूनच्या मॉडेल्स आहेत, मेल, फिमेल एनी कॅटेगरी असं काही नाही की फक्त फिमेल, मेल, फिमेल असतील, किड्स असतील, तर त्यांना आम्ही एका ठिकाणी गॅदर करतो. एक कुठलातरी हे घेऊन, कॅफे वगैरे घेऊन आणि तिथे त्यांना अवॉर्ड्स रिकॉग्निशन करतो, त्यांना अप्रिशिएट करतो, फॅशन शो करतो आणि प्रत्येकाला काहीतरी एक मिळतं, की आपल्याला ट्रॉफी मिळाली, आपल्याला सर्टिफिकेट्स मिळाले, अप्रिसिएशन मिळाले. सो दे फील गुड, की नाही या एजन्सीसोबत काम करून आपल्याला हे रिवॉर्ड्स मिळाले.
तर ते फील हॅपी की नाही आपण यांच्यासोबत अजून काम करू शकतो किंवा ते अजून रिफर करतात. आणि ते आम्हाला पण खूप छान वाटतं. एक बॉन्ड होतो एकमेकांसोबत, इंटरॅक्ट होतं बाकीच्या मॉडेल्ससोबत आणि फील गुड फॅक्टर बरोबर. फॉर एव्हरीवन. तेच. दोन्ही म्हणजे आय थिंक रिलेशनशिप बिल्डिंगच खूप इम्पॉर्टंट आहे very व्हेन इट कम्स टू एनी बिझनेस. कारण बिझनेस हा लोकांशिवाय नाही चालणार. म्हणजे मी तर ह्या नोशनला सपोर्टच करत नाही, की उद्या एआय स्वतःमध्ये मिळून काहीतरी बिझनेस करेल. नाही, आय डोंट म्हणजे देर आर पीपल हू आर डुइंग वन मॅन बिझनेस. आय एम ओके विथ दॅट. म्हणजे तुमच्यासाठी ते वर्क करताय तुम्ही करा. पण माझ्यासाठी ते नाही वर्क करणार. कारण पर्सनल टच नाही राहत. करेक्ट. म्हणजे सगळ्या गोष्टी रिप्लेस झाल्या तरी मग एक माणूस एकटाच पडेल, की म्हणजे कोणतरी आपल्यासाठी करताय. आपल्यासाठी एक ह्युमन इंटरॅक्शनच नाहीये. म्हणजे ह्युमन्स आर सोशल बीइंग्स. यू हॅव टू बी इन्व्हॉल्व्ड विथ समबडी आणि दॅट इज आय थिंक द मेन पर्पज ऑफ एनिथिंग दॅट यू डू. मनी शुड बी सेकंडरी. ते सेकंडरी आहे. जिथे तुम्हाला एक मोकळा श्वास घेऊन तुम्हाला जे आतून आनंद मिळतोय प्रत्येकाला, की फ्यू मॉडेल्स आर देअर की आम्हाला पैसे नकोय, पण आम्हाला तुमच्यासोबत काम करून आम्हाला खूप छान वाटतं. है ना? कितीतरी अशा माझ्याकडे लेडीज येतात, की इथे आल्यावर आमचं डिप्रेशन जातं ना, की मी घरामध्ये खूप बसून ना संसार आहे किंवा जे काही असेल त्यांच्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही ते हर्डल असतात. सो दे फील गुड की मॅम मी येऊ का उद्या भेटायला? या मला खूप बोर झालंय किंवा मला खूप नर्व्हस फील होतोय. तर ते येतात आणि त्यांना असं वाटतं की खूप आपण एनर्जेटिक झालं, पॉझिटिव्हिटी वाटते आणि दे फील गुड की या माहोलमध्ये आपण अजून जाऊ शकतो. तर तो पण एक भाग असतोच. Yeah. लास्ट एक क्वेश्चन होतं, की तुम्ही मेन्शन केलं, की सरांनी तुम्हाला खूप सपोर्ट केला. खूप. So there is a quote saying की behind every successful man there is a woman, but behind every successful woman there is a man. There is a man. Yeah. So ते सांगा, की सरांनी तुम्हाला कसं सपोर्ट केला? माझे मिस्टर दीपक शिंदे त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे, नो डाऊट अबाउट इट. कारण ॲट द एज ऑफ आफ्टर मॅरेज मी असा विचार केला, की काहीतरी करायला पाहिजे. मग किड्स असतात, त्यांच्यामध्ये आपण थोडंसं गुंततो, फॅमिली, संसार अँड ऑल. बट काही एजनंतर आपण एक फ्री टाईम असतो आपल्याकडे, तर काय नेमकं स्टार्ट करायला पाहिजे? अँड ही सेड की नाही तू ह्या बॅकग्राऊंडमध्ये आहेस, तर तुला आवड पण आहे. तर आपण असं काहीतरी स्टार्ट करूया ज्याच्यामध्ये तुझं मन गुंतेल. म्हणजे जे तू आनंदाने करशील आणि जेव्हा आपल्या आवडीचा विषय असतो ना, आपण 100% स्वतःचं एफर्ट्स टाकतो त्याच्यामध्ये. सो त्यांनी आम्ही दोघांनी मिळून हे स्टार्ट केलं. ओके. हां आणि त्यांचं मार्केटिंग किंवा डिजिटल मार्केटिंग किंवा जे काही असेल ते सगळं मिस्टर सांभाळतात ब्लिंक ऑनलाईन मॉडेलिंग एजन्सीचं. सो ही इज द हेड ऑफ द एजन्सी. ओके. मी जेवढं पर्सनल किंवा मॅन्युअली करत असेल, बट जे डिजिटली आहे ते सगळं दीपकच बघतो. ओके. ओके. ग्रेट. येस. लास्ट क्वेश्चन खूप पर्सनल आहे माझ्यासाठी. मी एक पुस्तक लिहिलंय, ज्यांना एंटरप्रेन्योरशिप स्टार्ट करायचं आहे. 700+ बिझनेस लेसन्स फॉर फ्युचर फाउंडर्स. आता मला असं हवंय, की ह्याच्यात तुम्ही 701st लेसन ॲड करताय बेस्ड ऑन युअर जर्नी. की अशी गोष्ट जी तुम्हाला मे बी आधी माहिती असते, तर तुमची जर्नी इझी झाली असती आणि आज तुम्हाला समोरच्याला सांगायचं आहे आणि त्याला काहीतरी न्यू शिकवायचं आहे. तर अशी काय लेसन असेल? फर्स्ट ऑफ ऑल तर आपण प्रत्येकाची स्वतःमधली स्किल बघायला पाहिजे, की तुम्हाला काय येतं, तुम्ही कशामध्ये निपुण आहात. लाइक जर तुम्ही एक पर्सनॅलिटी आहे, तर कोणाला कुकिंगमध्ये बेस्ट असेल, कोणी टेलरिंगमध्ये असेल, कोणी मेकअपमध्ये असेल, कुठली लेडी वी आर टॉकिंग अबाउट लेडीज राईट. सो प्रत्येकाने स्वतःची आधी स्किल बघायला पाहिजे, की मी कशामध्ये 100% एफर्ट्स देऊ शकते. तर त्या स्किलच्या किंवा त्या आवडीच्या याच्याने तुम्ही कुठलातरी तुमचा बिझनेस स्टार्ट करायला पाहिजे. मग ते काहीही असेल. तर आय थिंक ते जास्त इम्पोर्टंट आहे, की तुम्हाला स्वतःला त्याच्यामध्ये पॅशनेट असलं पाहिजे तुम्ही. बरोबर. तरच तुम्ही आणि मग त्याचं अजून नॉलेज घ्या किंवा अकॉर्डिंग टू आता जी नवीन टेक्नॉलॉजी आहे, ते आधी सगळं शिकून घ्या. कारण एक 10 वर्षापूर्वीचं आणि आत्ताच्यामध्ये एव्हरी 10 इयर्समध्ये चेंजेस होत राहतात. बरोबर. अपग्रेड व्हायला पाहिजे आपण, की आता काय चालू आहे, आता डिमांड काय आहे, लाइक आपले ऑडियन्स काय आहेत, है ना? किंवा आपले बायर काय आहेत, त्यांची नीड काय आहे. ते आधी तुम्ही तिथपर्यंत पोहोचा आणि मगच तुम्ही स्टार्ट करा बिझनेस जे काय असेल ते. सो म्हणजे ज्याला जे आवडतं त्यात बिझनेस केला तर बिझनेस सोपा होईल. अगदी नाहीतर फक्त ज्या बिझनेसमध्ये खूप पैसा आहे त्यात गेलो, तर मग ते एका पॉइंट नंतर कारण बिझनेस इज लाईक दिस आणि त्यात मजा आहे.
म्हणजे माझं असतं असं जर असतं तर त्यात काही मजाच अर्थच नाही नाही. ना. रोडवर स्पीड ब्रेकर, खड्डे आहेत, पण आपण प्रवास तर करतोच ना. तर बरोबर. तसाच आयुष्याचा पण प्रवास आहे आणि हा हडल येणारच आहेत. खड्डे पण येणार, स्पीड ब्रेकर येणार, सिग्नल येणार आणि हां, आम्हाला कोविडमध्ये पण हा अनुभव आला ना, की कोविडमध्ये थोडंसं डाऊन झालं होतं. आम्हाला आमचं ऑफिस बंद करावं लागलं होतं. 2 वर्ष, 2 अडीच 3 वर्ष अँड पूर्ण ऑफिस बंद करून तो थोडासा एक स्पॅम पिरियड होता कोविडमध्ये. कारण कोणी नव्हतंच ना, पर्सनल हे नव्हतं. पण त्याच्यानंतर आम्ही परत 3 वर्षांनी नवीन ठिकाणी 93 एव्हेन्यू मॉलमध्ये आम्ही ऑफिस घेतलं. ओके. या फातिमा नगरला अँड तिथे मग खूप छान स्टार्टअप परत आम्ही केलं कोविडनंतर आणि 100% आम्हाला छान सक्सेस मिळाला. दॅट्स ग्रेट. म्हणजे पर्सिव्हिअरन्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट, की वर खाली तर मी तेच म्हणलं, की बिझनेस करताना तुम्ही हा विचार केला, की नाही आता सगळं असंच आहे, तर असं नाहीच नाही, आहे. असं नाहीच आहे. असं असूच शकत नाही. नाही, कशातही. लाईफ म्हणजे नाहीच. नाही, आपल्या स्वतःच्या लाईफमध्ये पण पैसा हा मॅटर नाहीच करत माझ्या मते तरी. तुमचा स्वतःचा आनंद मॅटर करतो, की तुम्हाला सॅटिस्फॅक्शन कशात मिळतं. पैसे 2 कमी मिळाले पण ठीक आहे. आता 9 to 5 करणारे प्रत्येकजण सॅटिस्फाईड आहेत का? भले त्यांना आज 2,00,000 सॅलरी आहे महिन्याला मिनिमम, बट दे आर सॅटिस्फाईड सो आय डोंट थिंक. बरोबर. बिकॉज ते त्यांचं आवडीचं काम नाही करत आहेत मे बी. जस्ट फॉर मेक सॅलरी अँड मनी शेवटी काहीच मॅटर नाही करत. तुमचं सॅटिस्फॅक्शन जे कामात तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळतं, तेच तुम्ही करा. बरोबर. या. मग ते काहीच असू द्या. मग ते काहीही असो. विथ अ गुड इंटेन्शन. गुड इंटेन्शन या. That's दॅट great. इज द That's मोस्ट great. इम्पॉर्टंट थिंग. या, ऑफ कोर्स. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्स अ लॉट. खूप खूप छान कॉन्व्हर्सेशन होतं. मला पण खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या अबाउट सर्व्हिस बिझनेस. आणि तुमच्या बिझनेसने तुम्ही इतक्या विमेनला सपोर्ट करताय, इतक्या लोकांना इन जनरल सपोर्ट करताय. तसंच आज आपलं जे कॉन्व्हर्सेशन होतं आणि ही जी सिरीज आहे 7 डे 7 विमेन 7 बिझनेस, ह्याचा पण सपोर्ट आहे हम्पी फार्म्सचा आणि त्यांच्याकडनं आणि आमच्याकडनं एक स्मॉल टोकन ऑफ अप्रिसिएशन आहे रिअली ग्रेट. for everything that you are building, everything that you are doing. So all the best. थँक यू सो मच. All the best from us, from Humpy Farms. थँक यू सो मच. थँक यू सो मच. Thank you. नाईस टॉकिंग टू यू. Same, same. खूप मजा वाटली. मला छान वाटलं. Thank you. Yes. थँक यू सो मच.